नमस्कार. आज या ठिकाणी मी माझ्याच पत्नीची मुलाखत घेतोय. नमस्कार. अंजली दळवी पुण्याच्या कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये MSW झालेलं आहे मेडिकल इन सायकेट्रिस्टमध्ये. त्यानंतरचा पहिलाच अतिशय आव्हानात्मक कामाचा अनुभव लातूर उस्मानाबाद या ठिकाणी जे 1993ला भूकंप झाला, तर या भूकंपग्रस्त लोकांसाठीचा असलेला अनुभव हा पहिलाच मोठा आव्हानात्मक अनुभव त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर 12 वर्ष पुणे अंधजन मंडळ जे पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशन या ठिकाणी 12 वर्षाचा अनुभव आहे. त्यानंतर चाइल्ड लाईन ही लहान मुलांसाठी काम करणारी संस्था आहे, येथे कामाचा अनुभव आहे. आळंदी येथे बालकाश्रममध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ते आता समुपदेशक म्हणून काम पाहत आहे. असा एक संपन्न अनुभव त्यांनी घेतलेला आहे. म्हणूनच त्यांना या ठिकाणी मी आमच्याच घरात मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे. तर आपण पाहतो की या सध्या आपण एका वेगळ्या अनामिक भीतीच्या, हुरहुरीच्या, शिकण्याच्या, कधी कधी माहिती आहे का की स्ट्रेसच्या अशा या गोष्टीमधून चाललेलो आहे की ज्याचं एक नाव आहे कोविड-19. तर अंजली जी, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की या करोनाच्या बाबतीमध्ये काय काय ह्या जगामध्ये बदल घडलेला आहे, कशा प्रकारचा एक इनव्हिजिबल स्ट्रेस आहे, अदृश्य भीती किंवा एक वेगळी दहशत, एक चिंता, ओके, ह्या सर्व गोष्टी आपण अनुभवत आहोत. कृपया आपण याच्यावर प्रकाश टाकावा. म्हणजे मला टाकू नका, म्हणजे प्रकाश टाका. हो. आपण मला असं वाटतं की एक वातावरण छान आहे, घरगुतीच आपण गप्पा मारूया. तर कोरोना नावाचा जो विषाणू आहे त्याची आपल्याला पहिल्यांदा ओळख झाली ती चायनामध्ये. हा आजार म्हणजे विषाणूमुळे झालेला वुहान प्रांतामध्ये लॉकडाऊन वगैरे, तोपर्यंत ते ठीक होतं जेव्हा आपल्याला माहीत नव्हतं. ते म्हणतात ना, अज्ञानात सुख होतं. असा प्रकार आपल्या बाबतीत झाला होता की आपल्या इथं काही होणार नाही त्या गोष्टी. बरोबर. तर या भ्रमातच आपण होतो. पण जेव्हा आपल्या इथे नंतर या केसेस यायला लागल्या आणि नंतर तर अगदी सगळं बंदच करण्याची वेळ आली, लॉकडाऊनच करावं लागलं, त्यावेळेस अक्षरशः सगळ्यांचं धाबं दणाणं म्हणजे काय असतं हा प्रकार प्रत्येकाने चमकणे डोळ्यासमोर असं प्रचंड एक दहशत भीती. कारण सगळंच थांबलं ना. म्हणजे अगदीच म्हणतो जे दैनंदिन व्यवहार होते, बाहेर जाणं होतं आणि सगळ्यांबरोबर जी कनेक्टिव्हिटी होती ती एकदम तुटली ना. आणि मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, तर त्याच्यामुळे आपण समाजाची म्हणतो ना की जे काही आपण सततचं जे काही रुटीन होतं ते सगळं थांबलं. त्याच्यामुळे एक म्हणतो न कळत अनामिक भीती म्हणूया किंवा मग चिंता, एक तणाव की अरे आता इथून पुढे कसं होणार आणि किती दिवस असणार आहे. आणि त्यात आपण टीव्हीला ऑन केला की सतत त्याच बातम्या. त्यांनी तर अक्षरशः अजून भर टाकली. अवेअरनेस असू दे, अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. पण एक म्हणतो ना की एक भीतीचा माहोल तयार झाला आणि त्यामुळे मग म्हणतो ना की घराघरामध्ये सुद्धा जो एक म्हणतो मोकळेपणा असतो, बाहेरचा मोकळेपणा तो थांबला. घरामध्ये सुद्धा या गोष्टी आपल्याला दिसायला लागल्या. मग पेपरमध्ये पण बातम्या आपल्याला वाचायला मिळू लागल्या किंवा मग बातम्या अशा यायला लागल्या की घरामध्ये ताणतणाव, मग कोणी सुसाईड केलंय किंवा भांडणं वाढली आहेत, घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय. मुलांमध्ये पण नाही का, म्हणजे आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये वाद, मुलांचा चिडचिडेपणा वाढलाय. हा सगळाच म्हणतो ना की आपल्याला या कोरोनाच्या पिरियडमध्ये परिस्थितीमधून माहिती का की हे जग सुरुवातीला मोठ्या प्रमाणात गेलं, आता थोडीशी लोक जरा सावध होत आहेत. पण तरी पण साधारणपणे आपण जर पाहिलं की काही कुटुंबामध्ये किंवा संघर्ष टाळण्यासाठी आपण काय काय करावं, कुटुंबातलं वातावरण कसं ठेवावं, याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगितलं तर जास्त बरं होईल. काय ना, जेव्हा काही असा एकदम ड्रास्टिक चेंज होतो, एक ट्रॉमाच आहे हा एक प्रकारचा, तर त्यावेळेस नाही म्हटलं तरी सुद्धा ताणतणाव हे वाढतात. मग अशा वेळेस काय आपण एक सकारात्मक विचार करून चालू शकतो की आता जेव्हा लस निघेल तेव्हा निघेल, औषधं जी निघतील तेव्हा निघतील, बाहेरची
बाहेरची परिस्थिती सुधारेल तेव्हा सुधारू दे, पण माझ्या घरातली परिस्थिती जी आहे ती सुधारणं हे माझ्याच हातात आहे. तर आपण आपल्या घरातलं वातावरण जेवढं चांगलं ठेवता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया. आपल्या एकमेकांचं जे म्हणतो रिलेशन आहे ते जास्तीत जास्त चांगलं बनवण्याचा प्रयत्न करूया. आणि ठीक आहे, आपण बाकीच्यांना आता भेटू शकत नाही, पण फोन सारखं माध्यम आहे, आपण फोनवर पण चौकशी करू शकतो. बरोबर. याच काळामध्ये बऱ्याच जणांनी असंही सांगितलंय की फार आमचे जुने मित्रमैत्रिणी होते, त्यांच्याही संपर्कात आम्ही आलो. काही नाती होती, नातेवाईक होते, त्यांना आम्ही फोन करायला लागलो, की जे की याच्या आधी झालं हा, नव्हतं. म्हणजे काही हां. जुनी नाती जी होती की ती अशी बरीच दूर होती, दूर ती होती, नाती जवळ आली, जवळ आली, माणुसकी वाढली, जिव्हाळा चौकशी वाढला, करायला लागले प्रत्येक जण. एकमेकांमधला जो दुरावा तो कमी झाला. हे हम्म. खूप चांगल्या गोष्टी सुद्धा या कालावधीमध्ये. झालेल्या आहे. आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपण एक प्रवासी आहोत, ज्या आपण आपला हा एक प्रवास आहे आणि ह्या प्रवासामधून आपल्याला जीवनातील 6/2ची देखील जागा आपली नसते. हा एक जगातील सत्य, अंतिम जीवनातलं सत्य जेव्हा सत्य. कळतं तेव्हा जरा मनुष्य अधिक उदार होतो, नाती घट्टपणे जपण्याचा प्रयत्न करतो किंवा मनातील पूर्वग्रह राग या गोष्टी तो कमी करतो. हा एक चांगला गोष्टी परिणाम या कोविड-19 मुळे झालेला आहे. आणि घरगुतीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं समजा की आपण पाहतो की घरामध्ये कधी पुरुष मंडळी आपल्या बायकोला सांगतो की चहा करा. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं प्लीज नाही का चहा कर मला वगैरे, परत 3दा सांगितलं, मग नंतर त्याला एकदम त्याचा इगो की तुला 3दा सांगितलं तरी तू चहा केला नाही. आणि बायको म्हणजे की मी कामामध्ये आहे, मला दिसत नाही का वगैरे. मग याच्यामुळे होतं काय की संघर्ष तयार होतो वगैरे. म्हणजे बारीक गोष्ट असते पण त्याचं आणि ते छोट्या होतंय, स्फोटापासून. ते होतंय. कारण काय झालंय की हम्म. मूळ याला कारण अजून एक आहे की आर्थिक व्यवहारच थांबले ना. अगदी बरोबर. कारण जे चलन होतं, कामं आपली जी होती ती थांबली, त्याच्यामुळे न कळत तो एक परिणाम जास्ती झाला. आणि आता इथून पुढचं नियोजन सगळं विस्कळीत झालं. काही कर्ज घेतलेली असतील मंडळी, हप्ते असतील, किंवा इतर जे म्हणतो की साध्या घरगुती गोष्टी बघा, लाईट बिल पासून ते बाकीचा भाजीपाला, रेशन, हे ते एक बजेटच कोलमडलं. आणि बरोबर आहे. ह्याचा राग जो आहे किंवा एक कुठेतरी ती दगदग आहे, अगदी बरोबर आहे. ती अशी कुठेतरी बाहेर येणारच. रिफ्लेक्शन त्याचं होतं होत वगैरे. असते, मूळ होत असते. मुद्दा वेगळा असतो हां, पण त्याचं ते रिफ्लेक्शन वेगळ्या ठिकाणी वेगळ्या दिसतं. ठिकाणी दिसतं. पण मला असं वाटतं तरीही अशा या परिस्थितीमुळं ओके, समजा तो आपण मगाशी चहाचा अनुभव घेतला, चहाच्या बाबतीमधून ओके, जर वाद होण्याऐवजी आपण ती परिस्थिती कशी हँडलिंग करू शकतो ती बाबा की माझी मिसेस ओके तिच्या कामामध्ये, महत्त्वाच्या कामामध्ये ती व्यस्त असेल, अशा वेळी जर नवऱ्याने स्वतः किचनमध्ये जाऊन 2 कप चहा केला, आपल्या बायकोला दिला, किंवा 4 कप चहा केला, आपल्या पिल्लांसाठी त्यांनी चहा तयार केला, तर हीच एक स्ट्रेसची कंडिशन, एक आनंदाची, एक सुखद कंडिशन निर्माण होऊ शकते. म्हणजे तीच गोष्ट आपण कशा पद्धतीनं तिला निगेटिव्हली रिस्पॉन्स करण्याऐवजी जर ती आपण ती गोष्ट चांगल्या पद्धतीने हँडल केली तर एक छान गोष्टी, अशा छान कारंजी या ठिकाणी नात्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये उमरू शकतात. त्यासाठी कसं आहे की सुसंवादाची गरज असते. पूर्वी आपण एकत्र एवढे बसत नव्हतो, पण आता घरामध्ये या निमित्ताने आपण सगळे एकत्र राहतोय. आणि फिजिकलीच नाही तर मेंटली सुद्धा आता राहणं गरजेचं आहे ते. तर आता आपण नाही का एकमेकांच्या जास्ती सहवासात आहोत, तर मग त्या सहवासामध्ये भांडत बसायचं का त्या सहवासाचा आनंद घ्यायचा, हे आपण ठरवू शकतो अगदी छानपैकी. अगदी. आपण म्हणतो ना की आपल्या या डोक्याचं आपण गार्बेज करायचं का गार्डन करायचं, ते आपल्या हातामध्ये आहे. त्याला कचऱ्याची कुंडी देखील करू शकता हां. आणि त्याला छानपैकी आपण बाग देखील करू शकतो वगैरे. आणि जर समजा आपल्याला बाग करायची असेल तर जे काही तण असेल ते आधी काढणं महत्वाचं आहे. आणि ते एकदाच काढून चालत नाही, तर वेळोवेळी ते काढत राहायचंय की हां, आपला तो सेल्फ टॉक जो म्हणतो आपण, की जेव्हा आपण कुठली गोष्ट आता बोलतोय की नाही का, म्हणजे जे उदाहरण दिलं की चहावरून, की माझ्या मनात एकदम असं होईल की नाही का माझा सेल्फ टॉक की मी 2-3दा सांगतोय तरी पण चहा कोणी करत नाहीये, मी आवाज देतोय पण मुलं आपली व्यस्तच आहेत, त्यांचे क्लासेस म्हणा किंवा त्यांचं काहीतरी चाललेलं आहे, तर मुलं मला रिस्पॉन्स देत नाही. बरोबर. जर समजा असं काही पालकांकडून होत असेल तर त्यावेळेस त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे, पण ते तिथपर्यंत ठीक आहे. मग अशा वेळेस तो सेल्फ टॉक कामी येतो
की अगदी बरोबर. आणि समजा आपण एकदा चहा केला तर पुढच्या वेळेला ऑटोमॅटिक पुढची व्यक्ती स्वतःहून इनिशिएटिव्ह घेते. इनिशिएटिव्ह घेते. म्हणजे म्हणतात ना की प्रत्येक गोष्टी करता एक म्हणतात ना की सकारात्मक गोष्टी करता एक हा, सकारात्मक रिस्पॉन्स असतो. एक जाणीवा तयार होणं. तर ही गोष्ट एका एका चांगल्या हेल्दी कुटुंबामध्ये फार आवश्यक आहे. आता एक दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की अलीकडच्या काळामध्ये शाळा कॉलेजेस प्रत्यक्ष चालू नाही आहेत, व्हर्च्युअल किंवा ऑनलाईन ह्या गोष्टी चालू आहेत. तर तुम्ही याच्याकडे कोणत्या अँगलनी पाहता की या व्हर्च्युअलचा किंवा ऑनलाईनचा यामध्ये ह्या ज्या गोष्टी किंवा डिव्हाइसेस मुलांना खरोखर युजफुल आहेत का, कशा पद्धतीने युजफुल आहेत, तुम्ही याच्यावरती कृपा जरा आम्हाला सांगा. आता महत्वाचं इथे सांगायचं म्हणजे बघा, ही डिव्हाइसेस फक्त आत्ताच मुलं हातात घेत आहेत का? नाही, पहिले देखील होते. तर आधीपासून घेत होते, आणि आधीपासूनच घेत होते तर बऱ्याच नकारात्मक गोष्टी होत होत्या की मुलं नाही का सतत फोनवर असतात, मुलं गेम खेळतात, मुलं एकमेकांशी जास्ती चॅटिंग करतात, किंवा मुलं काही ना काहीतरी त्याच्यावर क्लिप्स वगैरे बघत असतात. ते ह्या गोष्टी होतच होत्या. मग आता मुलं जर समजा ह्या ऑनलाईन क्लासेससाठी हे डिव्हाइसेस वापरत असतील तर मला वाटतं की नक्कीच चांगली गोष्ट आहे. तर या माध्यमातून होतं काय की ह्या डिव्हाइसेसचा अशाही पद्धतीने उपयोग होऊ शकतो हे ते अनुभवत आहेत मुलं, प्रॅक्टिकली अनुभवत आहेत. मग आता ह्याच गोष्टीचा जर समजा एक सुज्ञ पालक म्हणून आपण विचार केला आणि हीच एक संधी म्हणून आपण पाहिली तर ह्या डिव्हाइसेसमध्ये जे काही क्लासेस आता ऑनलाईन चाललेले आहेत तर त्या क्लासेसला अनुसरून तशाच पद्धतीचे यूट्यूबवर काही क्लिप छान छान गोष्टी आहेत त्या दाखवू शकतात पालकवर्ग. जसं की आता सायन्स आहे बाबा, सायन्सचा एखादा लेसन शिकवला, त्यालाच अनुसरून यूट्यूबवर बाकीची काही माहिती असेल किंवा गुगलवर काही माहिती असेल ती सर्च करणं, ती नोट करणं. म्हणजे एक प्रकारे त्या अभ्यासा म्हणजे तो फक्त अभ्यास पुस्तकामध्ये पुस्तकी रूपी न राहता तो इंटरेस्ट डेव्हलप होत राहील त्याचा. अगदी बरोबर, इंटरेस्ट डेव्हलप होणं आणि त्या अभ्यासाला अनुसरून ज्या पूरक गोष्टी आहेत आणि त्या याच्यामुळे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये चांगलं बॉन्डिंग होऊ जे शकतं. पूर्वी देखील घट्ट होतं ते आणखी त्याला एक छानपैकी म्हणतात ना एक सोन्याची किनार त्याला लागू शकते वगैरे. नाही तर पहा ना कसं होतं की जर समजा आपण आपल्या मुलांबरोबर कनेक्ट राहून म्हणजे कनेक्ट नाही राहिलो आपण तर मुलं ही दुसरीकडे कुठे ना कुठेतरी कनेक्ट होतातच. बरोबर आहे, मग मित्र ते आहेत, बाहेरच्या मित्रांबरोबर कनेक्ट डिव्हाइस आहे, डिव्हाइस मध्ये काही वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी बरोबर आहे. व्यसनाधीनतेकडे परत त्यांचं कनेक्शन होऊ शकतं. तर ती मुलं आपल्याला जर कनेक्ट झाली तर आणि आपण त्यांच्याशी तेवढ्या पद्धतीनेच कनेक्ट असू तर. अगदी बरोबर आहे. आणि तेच आपण जे पाहतो की सिम्पथी आणि एम्पथी, म्हणजे सिम्पथीचा अर्थ की सहानुभूती आणि एम्पथी म्हणजे समान अनुभूती. आपल्याला त्या ठिकाणी स्वतःला कल्पना. याचं मी एक उदाहरण तुम्हाला छानपैकी देऊ शकतो की एक छोटा मुलगा असतो, त्याला एक कुत्र्याचं पिल्लू खरेदी करायचं असतं. तो पपी शोरूम मध्ये जातो, पपी शॉप मध्ये जातो आणि एका कोपऱ्यामध्ये एक छोटंसं पिल्लू असं थोडंसं मरगळलेल्या अवस्थेमध्ये असं पडलेलं असतं. मग हा त्याच्याकडे जातो, त्याच्यावरून हात फिरवतो, छानपैकी त्याला थोपडतो वगैरे, त्याचे पाय आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. आणि तो दुकानदार म्हणतो की नाही ते कुत्र्याचं पिल्लू तुम्ही घेऊ नका, माझ्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत वगैरे, तुम्ही ते घेऊ नका. आणि तो मुलगा म्हणतो नाही मला हेच कुत्र्याचं पिल्लू हवंय. तो दुकानदार म्हणतो अहो नको, त्या कुत्र्याच्या पिल्लाला एक पाय नाहीये, ते तुमच्याकडे नाहीये, या इकडे या तुम्हाला मी वेगळी कुत्र्याची छान छान पिल्लं दाखवतो. आणि तो मुलगा उभं राहतो आणि तो आपली पॅन्ट थोडीशी वरती करतो आणि दुकानदार पाहून ते अवाक होतो की त्याला एक पाय नाहीये, त्याला देखील त्या मुलाला एक कृत्रिम पाय त्यांना बसवलेला आहे. आणि म्हणूनच तो मुलगा म्हणतो की मला हेच कुत्र्याचं पिल्लू घ्यायचंय. म्हणजे एम्पथी, म्हणजे या कुत्र्याला किती यातना होत असतील एक पाय नसल्यामुळे, कारण तो मुलगा स्वतः त्या अनुभवातून जातोय. हीच एक सिंपथी आणि एम्पथी. मला असं वाटतं की ही जी भावनिक अवस्था आहे हे प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण वापरली तर मला असं वाटतं की बऱ्याच नकारात्मक गोष्टी आपल्या कमी होऊन आपण एकमेकांना समजून घेण्यामध्ये आणि त्यातून आनंद निर्माण करण्यामध्ये, त्याच्यामध्ये एकमेकांना सहयोग करण्यामध्ये जास्त लक्ष घालू. फार एक सुंदर विषय आपण या ठिकाणी घेतला की हे जे विषय आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला छानपैकी उपयोग पडू शकतो. आता घरामध्ये कोणकोणत्या नवनवीन गोष्टी आपण करू शकतो किंवा
करायला हव्या होत्या किंवा काही गोष्टींनी कशा पद्धतीने काही माणसांनी छानपैकी ह्या गोष्टींना तोंड दिलेलं आहे, सामना केलेला आहे करोनाच्या मागच्या 4 ते 5 महिन्याच्या कालावधीमध्ये? घरामध्ये आता आपल्याला वेळ होता, तर बऱ्याच गोष्टी अशा की ज्या राहून गेलेल्या आहेत त्या आपण करू शकतो. मग अशी जसं म्हणले की आपण नाही का काही जणांना फोन करायचे होते, ते फोन आपण करू. इवन एक छानशी संकल्पना पण याच्यातून नाही का मला जी वाटली होती, मी माझं म्हणतो ना, हा खूप छान एक पॉज मिळालेला आहे आपल्याला. पॉज. हा, आयुष्याकडे बघण्यासाठीचा. विसावा. करोनाने आपल्याला चांगला पॉज दिलेला आहे, फार सुंदर शब्द, करोनामुळे pause. मिळालेला आहे. म्हणजे पुढे जाण्यासाठी आणखी हा. ताकद तयार करणं, एनर्जी हो. तयार करणं, हा, विचार मंथन करणं. विचार अगदी मंथन बरोबर करणं. आहे. तर या ह्याच्यामध्ये मग काय की आपण नाही का ज्या गोष्टी राहून गेल्यात त्या करूयात. कुठले छंद असतील ते आपण जोपासू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये जे काही टॅलेंट आहे, क्रिएटिव्हिटी आहे, त्या क्रिएटिव्हिटीला सुद्धा ह्याच कालावधीमध्ये वाव मिळू शकतो. आणि कुठलीच गोष्ट सहज मिळत नाही असं म्हणतो ना आपण, तो अनुभव आत्ता आपण खरं तर सगळेजण घेत आहोत. तर एक कसोटी आहेच, पण ह्या कसोटीतून सुद्धा आपण नक्कीच बाहेर पडूयात. म्हणजे नक्कीच आपण नाही का जे आव्हान आपल्या पुढं आहे, तर त्या आव्हानाला आपण तोंड देतोय, पण नक्कीच यशस्वी होऊ आपण. फक्त थोडासा आपला दृष्टिकोन आपण बदलूया. छान. मला असं वाटतं की अगदी तुम्ही योग्य पद्धतीने सांगितलं की नवनवीन गोष्टी करू शकतो. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपण गार्डनिंग करू शकतो. ओके, फुलं कशी उमलतात, त्यांना फळं कशी येतात, त्याचं आपण निरीक्षण करू शकतो. आपण आपल्या मुलांबरोबर ते निरीक्षण करू शकतो, त्यांना पाणी घालणं. म्हणजे एक प्रकारे फुलझाडंही आपली आपत्तीच आहेत आणि ती जेव्हा वाढतात तेव्हा त्यांना फुलं फळं येतात वगैरे. तो एक वेगळा एक नवनिर्मितीचा निसर्गातील सुंदर चमत्कार आपण प्रत्यक्ष पाहणं. आणि इव्हन जर समजा नाही का आपण म्हणतो ना की नवीन काही शिकायचं असेल, तर आजकाल आता वेबिनार आहेत, सेमिनार्स होतात ऑनलाईन, अगदी बरोबर. तर ते आपण अटेंड करू शकतो. पूर्वी होतंय, पूर्वी होतं, पण याचे एवढं चांगल्या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो हे हे माहीत नव्हतं. त्यामुळे ही चांगली गोष्ट ही एक करोनामुळे चांगली घडलेलं आहे. कारण पुढचं जग हे आयटीचं जग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिव्हाइसेस, आणि याला सीमा नाहीये. आणि ही 25 वर्षांनी बरोबर. जगामध्ये इतक्या नवनवीन गोष्टी आलेल्या असतील, तर त्याची हे प्रात्यक्षिक करण्याचा सुंदर कालावधी म्हणजे करोना आहे. अगदी. त्यामुळे आपण करोनामुळे ज्या काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, उदाहरणार्थ कुटुंबामधील नातेसंबंध घट्ट झालेले आहेत, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या नात्याची किंमत करणं, नवीन गोष्टी शिकणं. इव्हन साफसफाई सुद्धा तर या कालावधीत खूप जण शिकलोत आपण. आणि साफसफाई फक्त घराची नाही, मनाची देखील. मनाची. हो. बऱ्याचदा होतं काय की जेव्हा आपण घराची साफ बरोबर. स्वच्छता करतो तेव्हा तेव्हा ती नकळत आपल्या नकळत आपल्या मनातले जे काही विचार आहेत अडगळीत पडलेले असतात, की बऱ्याच काळापासून आपण कधी बघितलंच नाही त्यांच्याकडे, अगदी अगदी छान, तर अगदी ती छान. सुद्धा अडगळ काढणं. कधी कोणाशी आपण म्हणतो ना की नाती दुरावली असतील, तर या काळात मला असं वाटतं की त्या नात्यांचं पण ओझं घेऊन आपण जगत असतो. तर अशा वेळेस आवर्जून त्या व्यक्तींना पण फोन हो, करून या पण गोष्टी घडलेल्या आपण आहेत. करू शकतो. काही नाती म्हणजे की अशी आपण वर्षानुवर्ष बोलत नाही, बोलतच पण नव्हतो. आता ह्या कालावधीमध्ये कळलं की जीवनातलं अंतिम अंतिम सत्य सत्य एकच. 6/2ची जागा आपली नाहीये. बरोबर. त्यामुळं नाती जपण्याचा देखील छानपैकी हम्म. प्रयत्न झाला गेला. हे चांगल्या गोष्टी फार सुंदर झाल्या. पैशाचा काटकसरीने कसा वापर करायचा. वापर करायचा. त्यामुळं करोनाने आपल्याला फक्त माहिती आहे का की त्रासच दिला असं नाहीये, तर त्यानं काही गोष्टी शिकवल्या सुद्धा आपल्याला. नक्कीच. तर मला असं वाटतं की ह्या करोनाच्या बाबतीमध्ये आपण वेगळ्या काही विषयांना स्पर्श केलेला आहे. आणि अंजली दळवी, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्या घरातूनच आमच्या घरामध्ये चालात हो. आणि आम्हाला छानपैकी मार्गदर्शन केलं. आणि या व अशाच प्रकारचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर येणार आहोत. तुमच्या सूचना, तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा, आम्हाला खूप आनंद वाटेल. आणि चला तर आपण या शब्दांची सुंदर पिकनिक करूया पुढच्या कालावधीमध्ये. एकमेकांच्या अनुभवांची शिदोरी एकमेकांना ओके देऊयात. काही काही आता मी मगाशी पाहिलं की काही चांगले व्हॉट्सॲपचे ग्रुप देखील निर्माण होऊ शकतात आणि त्यातून नवनवीन गोष्टी आपण तयार करू शकतो. तर असे देखील उपक्रम या ठिकाणी काहींनी सुरू केलेले आहेत. तर पुनश्च एकदा मॅडम या ठिकाणी आपण आलात, आम्हाला छानपैकी मार्गदर्शन केलं, आपले आम्ही आभार आहोत. आणि उलट आपण सर्वांबरोबर या माध्यमातून बोलतोय, तर ही खूप छान आणि जमेची बाजू आणि आहे. हे देखील करोनाचाच एक फायदा आहे. करोनाचाच एक करोनामुळे फायदा आपण आहे. या ठिकाणी करोनावरती बोलण्यासाठी आलेलो आहे. आणि पूर्ण खात्री आहे की मानव जातीने अशी अनेक संकटं पाहिलेली आहेत आणि या करोनाच्या संकटावर देखील आपण
यशस्वीपणे मात करून आपण पुढं आपला इतिहास आपल्या पतवंडांना आपल्या नातवंडांना नक्कीच सांगणार आहोत की आम्ही करोनाशी कशा पद्धतीनं सामना केला आणि आणि चांगले. थोडक्यात आपण असंही म्हणूयात की बदल हा निसर्ग नियम आहे. तर आजचा हा जो काही कालावधी आहे हाही एक दिवस जाणार आहे. अगदी अगदी जसा बरोबर की सूर्यास्त झालाय तसा सूर्योदयही नक्कीच होणार आहे. अगदी अगदी एक सुंदर त्यामुळे इंग्रजीचं आपण- वाक्य आहे की टफ टाइम नेव्हर लास्ट बट हम्म. टफ पीपल डू. बरोबर. की कठीण कालावधी नेहमी राहत नाही पण बरोबर. चांगली माणसं सजग माणसं चांगले विचार चांगले उपक्रम हे नेहमी राहतात. नेहमी राहतात. आणि कोरोनाच्या बाबतीमध्ये फक्त मी तुम्हाला 2 SMS ओके एक तुम्हाला सांगू इच्छितो. पहिला SMS म्हणजे S फॉर सॅनिटायझेशन म्हणजे आपल्या आरोग्याची स्वच्छता हात व्यवस्थित धुणं वगैरे सॅनिटायझेशन. M फॉर मास्क ओके बाहेर जाताना आवर्जून मास्कचा वापर झालाच पाहिजे. त्याच्यामुळं काही अंशी तरी त्याच्यावरती निर्बंध किंवा सुरक्षित राहिलं जाऊ शकतं. आणि S म्हणजे सेफ डिस्टन्स कमीत कमी 1 मीटरचं अंतर. बऱ्याचदा आपण पाहतो की घाईमध्ये किंवा समूहामध्ये राखलं जात नाही पण आवर्जून प्रत्येकाने हे अंतर राखण्याचा प्रयत्न करायचा. सो SMS. S म्हणजे सॅनिटायझेशन M म्हणजे मास्क वेअरिंग आणि S म्हणजे सेफ डिस्टन्स. सेफ डिस्टन्स सोशल डिस्टन्सिंग. आणि दुसरी एक मोटिवेशनल SMS म्हणजे S फॉर स्माइल. हास्य ही मानवाला मिळाली फार सुंदर देणगी आहे. इट इज वन ऑफ द फायनेस्ट पोस्चर अँड जेस्चर. हसल्यामुळे छान वाटतं मन प्रसन्न होतं आपले कितीतरी स्नायू प्रफुल्लित होतात चांगल्या वेव्स तयार होतात रक्ताभिसरण होतं छान. रक्ताभिसरण छान होतं. त्यामुळं कितीही मोठा प्रसंग असला तरी आपलं हास्य हे कधी सोडायचं नाही. योग्य वेळी छानपैकी स्माईल झालंच पाहिजे. M फॉर माइंडफुलनेस. माइंडफुलनेसचा अर्थ संपृक्तता. ही वेळ निघून जाईल कठीण वेळ आणि कठीण वेळेतून चांगल्या गोष्टीकडे पाहायचं. एक संपृक्तता आली तर आपण प्रत्येक गोष्टीकडं आनंदाने पाहतो सकारात्मकतेने पाहतो. काळी बाजू पाहतो पण त्याहीपेक्षा प्रकाशाची बाजू जास्त आपण स्वच्छतेने पाहतो. आणि S म्हणजे सपोर्ट एकमेकांना सपोर्ट करूया आणि हे संकट 100% टळणार आहे. हो. आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला हा करोनाचा इतिहास अभिमानाने सांगणार आहे की आम्ही कसे लढलो आणि करोनाचा कसा पराभव केला. पुनश्च एकदा आपण मॅडम या ठिकाणी आलात आणि आम्हाला छानपैकी मार्गदर्शन केलं. धन्यवाद. ओके.